भिजतोय, मला पाण्याची भीती वाटते. मला रस्ता आहे पप्पा, मला रस्ता करून दे. भारत आज मंगल पर पहुंच चुका है. दुनिया हमें स्पेस पावर कहती है, तकनीक में हम नई ऊंचाइयां छू रहे हैं. लेकिन इन हकीकत के शोर के बीच अगर आप महाराष्ट्र के बीड जिले की वसंतवाड़ी गांव की तरफ नजर डालें तो वहां का मंजर आपके दिल को चीर देगा. जहां बच्चों को स्कूल जाना चाहिए बसों और साइकिल से, वहां वे रोज मौत से खेलते हुए थर्माकोल और रबर ट्यूब पर पानी पार करते हुए दिखाई दे रहे हैं. यह कहानी सिर्फ एक गांव की नहीं बल्कि उस विकसित भारत की है जो कागजों में चमकता है लेकिन जमीनी सच्चाई में दलदल में धंसा पड़ा है. नमस्कार, मैं दिशा हटवार और आप देखना शुरू कर चुके हैं नवभारत लाइव. बीड़ की जमीनी हकीकत को दिखाता नवभारत का ये खास वीडियो. महाराष्ट्र के कई जिले भीषण बारिश और बाढ़ की चपेट में हैं. धाराशिव, बीड़, जालना, लातूर और नांदेड़ में हालत बेहद गंभीर बने हुए हैं. नदियां उफान पर है, कई तालाब टूट चुके हैं और सैकड़ों गांव जलमग्न हो गए हैं. इस आपदा ने किसानों की फसलें, पशुधन और घरों को भारी नुकसान पहुंचा है. लेकिन अगर खास तौर पर बात करें राज्य के बीड़ जिले की तो वहां का मंजर आपको भी हैरान कर देगा. कई सवालिया निशान खड़े करने वाला ये नजारा है उस विकसित भारत का जो मंगल तक तो पहुंच गया है लेकिन अभी भी देश के कई हिस्सों में मूलभूत सुविधाएं नहीं पहुंची. क्या आप सोच सकते हैं कि 21वीं सदी का भारत जो दुनिया को चांद और मंगल की कहानी सुनाता है, वहां के बच्चे स्कूल जाने के लिए अपनी जान दांव पर लगाते हैं. यहाँ के बच्चों का कहना है कि पानी की वजह से उन्हें स्कूल जाने में कई परेशानियों का सामना करना पड़ता है. स्कूली बच्चे ने जब रो रो कर अपनी आप बीती सुनाई तो उसने कहा कि मुझे पानी से डर लगता है, इसलिए पापा के कंधे पर बैठकर मैं स्कूल जाती हूँ. मला भ्या वाटत, पप्पा मला खांद्यावर टोपून बसून नेतात. आम्हाला रस्ता नाही पप्पा, आम्हाला रस्ता करून द्या. माझं दप्तर भिजतं, डब्बा भिजतो, दप्तर पुस्तक भिजतं, मला पाण्याची भीती वाटती. भारत को आजाद हुए 75 साल से ज्यादा हो गए लेकिन बीड़ का वसंतवाड़ी गांव में आज तक सड़क नहीं बनी. सड़क न होने की वजह से यहाँ कोई बस नहीं आती. किसी मरीज को अस्पताल ले जाना हो तो 4 लोग उसे उठाकर पानी से गुजरते हैं और कई बार तो मरीज रास्ते में ही दम तोड़ देता है. वसंतवाडी, लांबरवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथून बोलत आहोत. गेली 25 वर्षापासून आमची हीच परिस्थिती आहे. लहान मुलांना खांद्यावर बसून किंवा त्या टोबावर बसून शाळेमध्ये सोडावं लागत आहे. हीच परिस्थिती आमची गेली 25 वर्षापासून. आपल्या देशाचे रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब असताना आम्हाला ह्या अशा रस्त्यांची लाज वाटते. ते एवढे चांगलं काम करत असताना हे खालचे लोक काम करत नाहीत व्यवस्थित. गेली 40 वर्षापासून आमच्या गावामध्ये ना रस्ता आहे, ना एस टी येत आहे, ना कोणी ॲम्ब्युलन्स वगैरे कोणी आजारी असेल तर गाडी येत नाही, 4 व्हीलर पण जात नाही. बैलगाडी करून माणसाला आम्हाला बाहेर रस्त्यापर्यंत घेऊन जावं लागतं. त्याच परिस्थितीमुळे आज आमच्या गावातल्या तरुण वर्गाचे जवळपास 20-25 मुलं आहेत की त्यांचे असे लग्न होत नाहीत. असं नाही की मुली भेटत नाही आहेत. आमच्याकडे पाणी भरपूर आहे, जमीन भरपूर आहे, पण बायोडाटा पाठवल्याच्या नंतर जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा रस्ते पाहून बोलतात की नको, तुमच्या गावाला रस्ता नाही, त्याच्यामुळे मुलगी आम्ही देऊ शकत नाही. तिथं येण्या जाण्याची सोय नाही आहे, त्यांचे पुढलं कसं होणार म्हणून देत नाही आहेत मुलगी आमच्या इकडं. आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की फक्त आम्हाला गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता पाहिजे आणि ग्रामपंचायतकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे, एवढीच मागणी आहे आमची. सध्या आमची ग्रामपंचायत आमची जवळपास फक्त अर्धा किलोमीटर लांब आहे, पण आम्हाला फिरून जाण्यासाठी जवळपास 10 किलोमीटर जावं लागतं आहे किंवा मग अर्धा किलोमीटरमधून जायचं म्हणलं तर पाण्यात पॅन्ट फेडून घेऊन अक्षरशः असं चड्डीवर जावं लागतं आहे, पॅन्ट अशी वर घेऊन असं जावं लागतं आहे आम्हाला. दूध घालायला सकाळी किटली घेऊन, नाही तर भरपूर पाऊस आला तर दूध पण घालायची सोय नाही आमची, आम्हाला जाताच येत नाही तिकडे काहीच, आणि त्या ट्यूबवरून प्रवास करावा लागतो आम्हाला.
गांव के लोग कई बार आंदोलनों में उतरे, प्रशासन को ज्ञापन दिए, जनप्रतिनिधियों से गुहार लगाई, रास्ता बनाने की आश्वासन मिले, पर वो कागजों पर ही रह गए। जमीन पर सड़क तो सिर्फ आज एक सपना है। रडत आहे तरी तुम्ही तिला पाण्यातून घेऊन जातात, काय परिस्थिती आहे? परिस्थिती खूप भयानक साहेब. देशाला स्वातंत्र्य होऊन इतके दिवस झाले, आजपर्यंत आम्हाला ना कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याची मदत झाली, ना आमदाराची झाली, ना खासदाराची झाली. फक्त जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली मतदान घेतलं जातं आणि एवढ्या लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा दुखण्याचं जर पेशंट असेल गावात, डिलेवरीचा असो, म्हाताऱ्या माणसाचं दुखायचं असो, कसल्याही प्रकारचा आमच्या गावाला रस्ता नाही आहे. आमदाराकडे गेलोत, खासदाराकडे गेलोत, प्रशासकीय अधिकाऱ्याकडे, तहसीलदाराकडे, प्रांत अधिकाऱ्याकडे, समजाकडे आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत वेळोवेळी, पण कुणी आमच्या गावाची किंवा वस्तीची दखल घेतलेली नाही आहे. स्वातंत्र्य झाल्यापासूनच नाही आहे, आम्हाला रस्ताच नाही आहे. साहेब, तुम्ही जो व्हिडिओ पाहून आमच्याकडे आले, त्याचप्रकारे जर जास्त पूर असेल किंवा जास्त पाणी असेल तर आम्हाला ॲक्च्युअली त्यांची शाळा कॅन्सल करावी लागते. पण थोडंफार पाणी असेल तर आम्ही अख्खे गाववाले जमून येऊन सोलाच्या साह्याने, टुपाच्या साह्याने, टुपावरती बसून असं रिक्स घेऊन आम्हाला शाळेत सोडावं लागतं. एक बुजुर्ग महिला ने बताया कि हमें यहाँ रोज ऐसे ही सफर करना पड़ता है, जिसकी वजह से कुछ लोग अपनी जान से हाथ धो बैठे हैं। हे घटना घडून 1-2 माणसं यातून गेले पुरातून. पुरा आला तर आम्हाला जायला तर येताच येत नाही, पण रोज सुद्धा आम्ही अशा टुपावून गवतं घेऊन कसे जातो. टुपाच्या दोऱ्या जर तुटल्या तर आमचं कसं होईल? आमच्याकडे काही लक्ष देतात नाही तुम्ही. काही 50 वर्ष झालं, जसा तलाव झाला तसं आमचं ही परिस्थिती आहे. बहिणीला काय करायचं? इकडे जाता येत नाही तर तुमच्या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयात आम्ही काय करायचं आहे तुमच्या? आमची रोज परिस्थिती, रोज जायचं कसं, आम्ही यायचं कसं? लहान मुलं शाळेत जायला भेटेत, दवाखान्यात जायचं असले पेशंट, डिलिव्हरीची बाई तर तिला जाता येत नाही, कुठं नेता येत नाही, मोटरसायकल जात नाही, जनावर तर नाहीच पण मोटरसायकल सुद्धा जात नाही. कितीकच आमची परिस्थिती आहे. मुलंच आमच्या घरी राहते, शाळेत जाता येत नाही तर आम्ही काय करायचं? आमच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही. काही किती वर्ष झाला. बता दें कि हाल ही में बीड में मुसलधार बारिश हुई, नदियां उफान पर है, गांव गांव में पानी भर गया है, फसलें बर्बाद हो गई है, किसानों की मेहनत मिट्टी में मिल गई, पशुधन बह गया, घर ढह गए। अब सवाल सिर्फ सड़क का नहीं, सवाल यह है कि ऐसे हालात में लोग जिंदा कैसे रहे। किसानों की फसलें बर्बाद होने से वो हताश हो गए और यह दर्द सिर्फ एक गांव का नहीं बल्कि उस किसान का है जो पूरे देश को भोजन देता है। कहते हैं कि शासन एक हाथी है, उसे आगे बढ़ाना हो तो धक्का देना पड़ता है, लेकिन शायद बीड़ के वसंतवाड़ी में यह हाथी पिछले 70 साल से कीचड़ में फंसा हुआ है। यहाँ की जनता ने अब तक कई आंदोलन किए, लेकिन सारे बेअसर रहे। आज भारत अपने आप को सुपर पावर कहता है, चांद पर तिरंगा फहराता है, दुनिया हमारी ओर देखती है, लेकिन वसंतवाड़ी जैसे गांव आज भी थर्माकोल और ट्यूब पर जिंदगी जी रहे हैं। यह सवाल खड़े करता है कि क्या विकास सिर्फ शहरों तक सीमित है? क्या गांव की तकलीफों को सुनने वाला कोई नहीं? बीड़ की वसंतवाड़ी सिर्फ एक गांव नहीं बल्कि उस सच्चाई का आईना है जिसे हम अक्सर अनदेखा करते हैं। यह कहानी हमें झकझोरती है, रुलाती है और सवाल पूछती है, क्या विकास का मतलब सिर्फ चमचमाते शहर है या फिर वो गांव भी है जो अब भी पानी और कीचड़ में धंसे हैं? इस बारे में आपके क्या ख्याल है, हमें कमेंट सेक्शन में जरूर बताइए। वीडियो पसंद आया होगा तो इसे लाइक और शेयर करना ना भूलें और ऐसे ही तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए बने रहे नवभारत लाइव के साथ।